तुम्ही म्हणाला होतात की तुमचा स्वभाव जसा असतो त्यानुसारच तुम्हाला आजार होतात. आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देत असतो आम्ही त्या मुळाशी जातो. कुठल्या इमोशन मध्ये प्रॉब्लेम आहे ते अगोदर दुरुस्त करतो, मग वरनं तुम्ही बरे होणार आहात. रागीट स्वभावाच्या माणसांना साधारण कुठले आजार होतात? त्यांना फारसा त्रास होत नाही, सॉरी टू से. पेशंट तिकडनं येऊन केबिन मध्ये येऊन माझ्यासमोर कसे बसतात ह्याच्यावरतीच माझा पहिला डेटा तयार झालेला असतो की हे काय सांगणार आहेत आपल्याला. लोकांना वाटू शकतं हे मॅजिकल आहे, पण हे मॅजिकल नाही. मी नेहमी सांगते हे सायन्स आहे. जो स्वभाव जो बदलता येत नाही, हे जे आपण बोलतो हे आपलं बेसिकली एलिमेंट कॅरेक्टर असतं. प्रत्येक एलिमेंटचे कॅरेक्टर ते बसतात कसे, उठतात कसे. वुडवाले लोक असे बसतात, फायरवाले लोक एकावर एक पाय टाकून बसतात, अर्थवाले पूर्ण मांड्या अशा करून बसतात, मेटलवाले असे बसतात. नुसतं जॉगिंग केलं, जिम केलं, प्रोटीन शेक पिले, इंटरमिडिएट फास्टिंग केलं, ह्याच्याने आपल्याला हेल्थ मिळत नाही. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमच्या प्रकृतीनुसार तुमचा स्वभाव कसा बदलतो ह्या विषयावर आपल्याशी आज बोलायला आलेले आहेत सुमिता सातारकर मॅम. ह्या आपल्या शो मध्ये पुन्हा एकदा आल्यात, त्यामुळे मॅम तुमचं आमच्या शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू सो मच. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची थोडक्यात ओळख सांगू शकाल का? मी पुण्यामध्ये गेले 28 वर्ष ॲक्युपंक्चर शास्त्राचं काम करते आहे. आणि मागच्या एपिसोडमध्ये मी जसं सांगितलं तसं पूर्वी ॲक्युपंक्चरला एक थेरपी म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, पण शास्त्र जे एवढं प्रभावी आहे, त्याचा उपयोग एवढा लोकांना होतो आहे, हे जेव्हा लक्षात आलं सरकार गव्हर्नमेंटच्या सुद्धा, त्यांनी खूप इम्पॉर्टंट पाऊल उचलून आता काउन्सिल आहे, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल, आणि आत्ता या घडीला 17 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये शासनाने काउन्सिलतर्फे सुरू केलेले आहेत. सो आता पुढचं जे ज्यांना ॲक्युपंक्चर शिकायचं आहे आणि रुग्णसेवा करायची आहे त्यांना 12वी नंतर पूर्ण जसं आपला एक वैद्यकीय कोर्स असतो त्याप्रमाणे डिप्लोमा, डिग्री, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन टिल PhD याची सोय आम्ही करत आहोत. वा. मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होतात की तुमचा स्वभाव जसा असतो त्यानुसारच तुम्हाला आजार होतात. हो, स्वभाव म्हणण्यापेक्षा थोडं अजून मी त्याला क्लिअर करीन की थोडंसं बेसिककडे जाऊया आपण. म्हणजे आपलं शरीर, जसं मागे मी सांगितलं, वैश्विक ऊर्जा, चेतना शक्ती आपल्या शरीरात भ्रमण करत असते आणि आपल्याला संतुलित राहिल्यामुळे आपण निरोगी असतो. तर जसं हे बाहेरचं विश्व आहे त्याच्यामध्ये जी पंचमहाभूतं आहेत, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पण तीच तत्व आहेत, ती 5 तत्व आहेत. आणि ती ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये कुठली पकडली गेली तर वूड, फायर, अर्थ, मेटल आणि वॉटर, 5 एलिमेंट्स म्हणतात. कारण हे शास्त्र आता ह्याचे सगळे शब्द इंग्लिशमध्ये येतील, त्याचे मराठी शब्द नाही आहेत, पण ही 5 एलिमेंट्स जे आहेत ह्या एलिमेंट्सने युक्त होऊन आपलं शरीर बनलेलं आहे. तर ही सगळी 5 एलिमेंट्स जी आहेत ही पर्टिक्युलरली प्रत्येक अवयवाला जोडली गेलेली आहेत. उदाहरणार्थ वूड एलिमेंटचा विचार करूया आपण, त्याचा संबंध लिव्हरशी आहे आपल्या बॉडीत. लिव्हर इज अ मेटाबॉलिक फॅक्टरी. लिव्हरमध्ये सगळं ब्लड जातं, त्याचं शुद्धीकरण होतं, नवीन पेशी तयार होतात, नको ते टॉक्झिन्स काढले जातात आणि मग लिव्हरशी ते वूड तत्व जोडलेलं आहे. तुम्ही बघितलंय खूप राग येतो माणसाला, चिडतो, त्याचे डोळे लाल झालेले असतात. बरोबर आहे, चेहरा तर लाल झाला असतो पण डोळ्यामध्ये आपण बघतो तो राग, किंवा जेव्हा राग खूप व्यक्त होत असतो तर आपलं सगळ्यात पहिलं लक्ष कुठे जातं? डोळ्याकडे, की त्याचे डोळे किती लाल झालेत रागाने. का असं म्हणतो आपण? तर त्याचं शास्त्र असं आहे की त्याचं कनेक्शन आहे. तसंच फायर एलिमेंट जे आहे त्याचा संबंध आपल्या हृदयाशी आहे, हृदयाशी आहे, लहान आतड्याशी आहे, ब्लड व्हेसल्सशी आहे, म्हणजे रक्ताभिसरणाशी संबंध त्याचा असतो, आणि आनंदाशी फायर तत्वाचा संबंध असतो. तर जेवढे लोक आनंदी असतात त्यांना हृदयविकार कमी होतात. म्हणजे हृदयविकार जेव्हा कोणाला होत असतो किंवा होणार असतो, तुम्ही जीभ बघा, त्यांची नळी होते, सेंट्रल सायनोसिस म्हणतात त्याला, ती पर्पल आणि निळसर दिसते, ती इंडिकेशन आहे की हृदयाचं कार्य नीट नाही, कारण त्याचं कनेक्शन आहे. आलं लक्षात? तसंच तिसरं एलिमेंट आहे अर्थ. अर्थचा संबंध आपल्या जठराशी, स्टमकशी आहे, स्टमक आणि स्प्लिनशी आहे. जसं डायजेशनशी मगाशी म्हटलं की पूर्ण ते डायजेस्ट होणार आहे, ॲब्झॉर्ब होणार आहे, आणि आपल्या बॉडीतले जे सॉफ्ट कनेक्टिव्ह टिश्यू असतात, म्हणजे मणक्यातल्या मधल्या जागा, जॉईंटमधल्या मधल्या जागा, ह्याच्याशी त्याचं कनेक्शन असतं. माउथशी त्याचं रिलेशन आहे पंचेंद्रियमध्ये.
जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी असते, खूप उष्णता असते, तुम्हाला सारखे माउथ अल्सर्स येत असतात. हो. बघितलंय तुम्ही, हे अनुभवलंय, विच इज व्हेरी कॉमन. आणि ह्याची इमोशन आहे ती आहे बेचैनी, चिंता. सो असं म्हणतात की जो चिंता करत असतो तो त्याचं डायजेशन सगळं बिघडून तो, हो ना, आपण म्हणतात ना, अशी म्हण पण आहे, तो चितेसारखा डिस्ट्रॉय होत जातो चिंतेने माणूस, एन्झायटीने. त्याचा सगळा संबंध तुमच्या पचनाशी आहे. जेव्हा बेचैनी जास्त तेव्हा पचनाचे कार्य बिघडलेलं असतं. चौथी एलिमेंट आहे मेटल. बरेचसे पेशंट बघा ज्यांचं डायजेशन मोठ्या आतड्यामधलं चांगलं नसतं, त्यांना अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस असतो. लोक बाहेरनं ट्रीट करत असतात, ॲलर्जीज आणि हवेमध्ये अमकं आहे, फूड पण जेव्हा पचनाला आम्ही नीट करतो, लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन नीट करतो, त्या पेशंटचा अस्थमा बरा होतो. कारण लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन या सिस्टीमप्रमाणे कनेक्टेड आहेत. त्यांचं सेन्स ऑर्गन आहे नोज. सगळ्यांनी अनुभवले की सर्दी आणि काही होणार असेल तर पहिला आपण शिंकायला लागतो. त्याचा संबंध मेटल एलिमेंटशी आहे. आणि त्यांची इमोशन आहे दुःख. अति दुःख आणि ग्रीफमध्ये जे लोक असतात त्यांना श्वसन फुफ्फुसाचे आजार होतात. आणि पाचवी आपलं एलिमेंट आहे वॉटर. त्याचा संबंध आहे किडनीशी, किडनी आणि युरिनरी ब्लॅडरशी आणि बोन्सशी. बोन्स सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरातले सगळी बोन्स, जॉईंट्स, ह्याच्याशी संबंध किडनीचा असतो. आपल्या डोक्यावरचे केस, ह्याचा संबंध किडनीस एलिमेंट, वॉटर एलिमेंटशी असतो. तर जे लोकांचा हेअर लॉस आणि खूप तरुणपणी केस जायला लागतात, त्याचा अर्थ असा असतो की त्यांच्या बॉडीमधलं किडनी, वॉटर एलिमेंट बिघडलेलं असतं. ते आम्ही करेक्ट करतो म्हणून तुमचं हेअर लॉस थांबतो. असा त्याचा संबंध आहे. आणि भीती हे इमोशन किडनी आणि वॉटर एलिमेंटशी कनेक्टेड आहे. सो जे लोक भीती, इन्सिक्युरिटीजमध्ये जास्त सतत असतात, त्या लोकांच्या आपण बघतो की लंबर भाग म्हणजे कमरेचा भाग, सायटिका, लंबॅगो, स्पॉन्डिलायटिस, नी जॉईंट पेन, टाचेतलं पेन हे आपल्याला दिसतं. त्याचा संबंध वॉटर एलिमेंट आणि भीतीशी असतो. उदाहरण देते मी. तुम्ही बाहेर गेलात, पाऊस पडतोय खूप, पावसात भिजलात आणि तुम्ही शिंकायला लागला. तुम्ही जनरली काय करता? अँटी ॲलर्जिक्स घेता, डॉक्टरांकडनं मेडिसिन्स घेता, तुम्ही बरे होता. बरोबर आहे. बाहेर खातो आपण, पाणीपुरी खातो समजा, दुसऱ्या दिवशी त्रास झाला तर आपण ते ॲक्यूट आहे तो अटॅक जो आहे तो आपण औषध घेतो, बरे होतो. पण तुम्ही असं विचार करा, तुम्ही AC मध्ये राहताय आहात, अगदी स्वच्छ जेवण तुम्ही जेवत आहात, चांगल्या ह्याच्यावर तुम्ही झोपत आहात, चांगल्या घरात तुम्ही राहत आहात, तरी तुम्हाला अस्थमा आहे, कोलायटिस आहे, आर्थरायटिस आहे, मायल्जिया आहे, हेडेक आहे, मायग्रेन आहे, PCOD आहे, डायबिटीस आहे, का आहे हे सगळं? म्हणजे हे ॲक्यूट प्रॉब्लेम्स तर नाही आहेत, म्हणजे इंटरनल ऑर्गन्समध्ये काहीतरी बिघाड आहे. कुठलेही विचार आणि भावना हे शरीरावरती उमटतात. म्हणजे आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देत असतो, आम्ही त्या मुळाशी जातो. कुठल्या फंडामेंटल एनर्जीमध्ये, कुठल्या इमोशनमध्ये प्रॉब्लेम आहे ते अगोदर दुरुस्त करतो, मग वरनं तुम्ही बरे होणार आहात, असा त्याचा अर्थ आहे. आणि जेव्हा आपण ह्या 5 इमोशन्सचा विचार करतोय, 5 एलिमेंट्सचा विचार करतोय, तशा आपल्या प्रकृती आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे तुमची पर्सनॅलिटी बनते, तसा तुमचा स्वभाव बनतो, तसे तुमची गुणधर्म, वैशिष्ट्य, तुम्ही कसे वागणार आहात, बोलणार आहात, तुम्ही कसे बसणार आहात, तुम्ही काय प्रोफेशन करणार आहात, आणि तुमच्या खायच्या प्यायच्या आवडी काय असतील, आणि आपण म्हणू तुम्हाला कुठले संभाव्य आजार होऊ शकतात, तेच आजार त्यांना होतात. हे सगळं प्राचीन वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगल्भ होतं ना की आत्ताचं आपण जे वैद्यकीय शास्त्र म्हणू किंवा आम्ही जो अभ्यास करतोय हा सुद्धा मी म्हणेन 10-20% अभ्यास आपण आता करत असू. पण एन्शंट वैद्यकीय शास्त्रामध्ये तुमचा नुसतं येण्यावरनं तुम्हाला कुठला आजार आहे, तुम्ही बसता कसा त्याच्यावरनं काय आजार आहे, हे तुम्हाला सिद्ध करता येऊ शकतं. आणि त्याचा वापर मी करते प्रॅक्टिसमध्ये. म्हणजे माझं नाडी परीक्षा हे जरी टूल आहे, फार महत्त्वाचं टूल मी वापरते. पेशंटची नाडी परीक्षा मी करते आणि आजार कुठे आहे ते सांगून उपचार करते. पण पेशंट तिकडनं येऊन केबिनमध्ये येऊन माझ्यासमोर कसे बसतात ह्याच्यावरतीच माझा पहिला डेटा तयार झालेला असतो की हे काय सांगणार आहेत आपल्याला. प्रत्येक एलिमेंटचे कॅरेक्टर, ते बसतात कसे, उठतात कसे. जसं मी मगाशी सांगितलं की वूडवाले लोक असे बसतात, फायरवाले लोक एकावर एक पाय टाकून बसतात. बघितलेत लोक, कधी पण बसले तरी असे पायावर पाय टाकून बसलेले असतात. अर्थवाले पूर्ण
मांड्या अशा करून बसतात. मेटलवाले असे बसतात, म्हणजे पाय धरून असे बसलेले असतात, एकदम शिस्तीत बसले. आणि वॉटरवाले आयदर असे बसतील पाय किंवा असे करतील. तो पेशंट येऊन कसा बसतो याच्यावरतीच कळतं की ह्याची पर्सनॅलिटी ही आहे. ऑब्झर्वेशन आहे शेवटी. पण हे सायन्स आहे आणि सायन्सने एवढा अभ्यास करून ठेवला आहे की म्हणजे खरं 5 एलिमेंट थिअरी हा ॲक्युपंक्चरमध्ये एक सब्जेक्ट आहे. तो आपण एका पॉडकास्टमध्ये बोलू नाही शकत. इट इज अ सब्जेक्ट फॉर स्टुडंट्स. त्याच्यामध्ये पापण्या कशा असतील, भुवया कशा असतील, स्किन कलर काय असेल, ते कुठले पदार्थ खातील. काही लोकांना स्वीट टूथ असतो, ते अर्थ एलिमेंटचे लोक आहेत की स्वीट कंट्रोलच करता येत नाही. जेवण झाल्यानंतर थोडं तरी आम्हाला गोड लागतं बुवा. बघितलं तसे लोक. आणि तर काही लोक फायर एलिमेंटचे थोडं काहीतरी मिरची पाहिजे, म्हणजे सगळे पदार्थ आहेत पण मला मिरची थोडीशी मिळेल का. बघितलेत. ते आहेत फायर एलिमेंटचे लोक. कडू कारला अगदी चवीने खाणारे लोक असतात. आणि तेच दुसरा माणूस हे ते कडू असतं, मेथीची भाजी कडू असते का. ते आहेत मेटल लोक, कडू आवडतं त्यांना. आणि किडनीचे लोक सॉल्टी, म्हणजे जेवणामध्ये परत मीठ घालणारे लोक तुम्ही पाहिले असतील. ते मीठ आहे त्याच्यात, नाही मला कमी लागतंय. ते सगळे वॉटर एलिमेंटचे लोक असतात. सो किती व्हरायटी आहे. नुसतं तुला काय आवडतं असं विचारल्यानंतरच कळतं की ह्याची पर्सनॅलिटी काय. बरोबर. सो इतके कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्याप्रमाणे होणारे आपले आजार हे ठरलेलं आहे. त्याच्या पलीकडे आपण जात नाही. आणि त्या सगळ्याची उत्तरं शास्त्रामध्ये वेल एक्सप्लेन्ड. फॉर एक्झाम्पल आपण बघूया कसं आहे. म्हणजे आता वूड पर्सनॅलिटी असं म्हटलं तर ही लोक उंच असतात. तुम्ही बघितलंय, खूप खातात पण ते बारीकच असतात. त्यांचं वजन कधीच वाढत नाही. खूप लोक असतात की आपण म्हणतो अरे आम्ही तर एवढंसं खातो तरी आम्हाला हवा खाल्ली तरी वजन वाढतं. आणि हे इतके मस्त खात असतात पण ह्यांचं ते वजनासाठी प्रयत्न करत असतात, वजन वाढीसाठी. अतिशय जिद्दी आणि ॲम्बिशियस असतात. आणि त्यांच्या मनाविरुद्ध थोडं जरी असं इकडं तिकडं झालं तर शीघ्रकोपी, पटकन चिडणार, अशी लोक सगळी वूड एलिमेंट्समध्ये असतात. पण ही लोक खूप शिस्तबद्ध असतात. म्हणजे सपोज तुम्ही मला त्यांना काहीतरी आपण सांगतोय तर ते उथळपणे ऐकत नाहीत. त्यांना जोपर्यंत ते पटत नाही तोपर्यंत वूड एलिमेंटचे पर्सनॅलिटीचे लोक कन्व्हिन्स होत नाहीत. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स देम. बघितलेत तुम्ही अशी लोक. इझी नाही आहेत ते. तर त्यांना कुठले आजार होतात तर त्यांना कायम लिव्हरचेच डिसिजेस होतात. लिव्हरशी रिलेटेड, गॉल ब्लॅडरशी रिलेटेड, स्नायूंशी रिलेटेड. लिव्हरचा संबंध आपल्या झोपेशी पण आहे. म्हणजे त्यांना इन्सोमनियाचा आजार असू शकतो, गॅस्ट्रिक ट्रबल असू शकतो, मायग्रेन आणि हेडेकचा त्यांना त्रास होऊ शकतो. आता दुसरं एलिमेंट आहे फायर. बरोबर. फायरच्या पर्सनॅलिटीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्रेट असा असतो की हे अतिशय इम्प्रेसिव्ह लोक, ज्यांना बघितलं की आपण विसरू नाही शकत त्यांचा चेहरा. म्हणजे नॉट इन द सेन्स ऑफ ब्युटी, इन द सेन्स ऑफ देअर ऑरा. एखाद्या माणसाचं इम्प्रेशन एकदम पटकन पडून जातं आपल्याला आणि आपल्याला वाटतं अरे काय पर्सनॅलिटी. लिडरशिप क्वालिटीज असणारे, चांगलं वक्तृत्व ज्यांना चांगलं येतं, भरपूर ज्ञान घ्यायची ज्यांना सवय असते, कुणाची त्यांना ओळख लागत नाही. बघितलेत तुम्ही असे लोक. काही ओळख नाहीत तरी मस्त ते कम्युनिकेशन खूप फंटास्टिक असतं फायर एलिमेंटच्या लोकांचं. कोणाला घाबरत नाहीत किंवा म्हणतात ना स्टेज परफॉर्मन्सला घाबरत नाहीत. आवडतं त्यांना. चांगले ते ॲक्टर, कलाकार होऊ शकतात फायर. आपण म्हणू ना अल्पसंतुष्टी, थोडक्यात समाधान म्हणून आनंदी राहणारे जॉयस लोक एकदम समाधानी दिसतात आपल्याला. ते खूप असं वाटतं रे यांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्सच नाही आहेत की काय, असे लोक. पण त्यांचा ड्रॉबॅक असा असतो की दे आर हायली सेन्सिटिव्ह. अनहॅपीनेसकडे ते फार लवकर जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला डिप्रेशन, पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स, एन्झायटी प्रॉब्लेम्स हे खूप जास्त बघायला मिळतात. जेवढे सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स बघतो आम्ही, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स बघतो, ह्याच्यामध्ये फायर एलिमेंट इन्व्हॉल्ड असतं. तिसरं एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक आहे अर्थ. अर्थ लोक म्हणजे एकदम स्टुडियस. ह्यांना ट्रस्ट आणि लॉयल्टी हेच त्यांच्यासाठी आयुष्यामधले 2 महत्त्वाचे प्रिन्सिपल. म्हणजे काही झालं तरी हलणार नाही, माझं प्रिन्सिपल हे आहे, मी वाकणार नाही. तर त्या लोकांचं दे सीक नॉलेज, म्हणजे त्यांना सतत अभ्यास करायला आवडतो. आणि अभ्यासवृत्तीमुळे ही लोक चांगली ट्रस्ट, ह्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण. ते कधी कोणाला फसवणार नाहीत. खूप सिन्सिअर आणि ऑनेस्ट लोक म्हणजे अर्थ एलिमेंटचे लोक असतात. मेटलमध्ये
अतिशय म्हणजे त्यांचं रेडिएटिंग पर्सनॅलिटी, म्हणजे दिसायला सुद्धा ती लोक खूप सुंदर असतात. म्हणजे ब्युटी कन्सेंट इथं घेतलेला आहे की जसं ऐश्वर्या रायकडे आपण बघतो एक्स्ट्रॉर्डिनरी ब्युटी, तर तसं म्हणजे मेटल पर्सनॅलिटीचं ब्युटी आपण पटकन कॅच करतो. मेटल सारखे ते शाईन होत असतात. पण या लोकांना इगो खूप असतो, म्हणजे थोडेसे इगोइस्टिक, कधी ते वाकणार नाहीत. आणि शिकण्याची पण त्यांना सुद्धा खूप जिज्ञासा असते. आणि हे लोक प्रचंड प्लॅनिंग करत असतात. म्हणजे 20 वर्षाचं प्लॅनिंग त्यांच्याकडे आज रेडी असतं. ते प्लॅन अ लॉट मेटल लोक. आता मी असं करणार, किंवा त्यांना ट्रिप ऑर्गनाईज करायची आहे समजा, तर ते ऑर्गनायझर्स जे आहेत ते मेटल एलिमेंटचे असतात. बिकॉज ते खूप चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन, चांगले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक असतात. म्हणजे तुम्ही IAS IPS आणि ही जी लोक बघता UPSC पास होणारे, जनरली मेटल लोक हे हँडल खूप चांगलं करू शकतात. ॲडमिनिस्ट्रेशन क्वालिटीज त्यांच्याकडे खूप छान असतात. वॉटर एलिमेंटमध्ये आहे किडनी. किडनीची लोक बेसिकली वॉटरची क्वालिटी काय आहे, कुठलाही रंग मिसळा तो रंगतो. सो मोस्ट ॲडॉप्टिव्ह, कुठलाही परिस्थितीमध्ये ॲडॉप्ट होऊन ॲडजस्ट करून पुढे जाणारी लोक म्हणजे वॉटर एलिमेंट. त्यांना कशाची तक्रार, नो डिमांड्स, नो कंप्लेंट्स. सिच्युएशन खूप गंभीर जरी असली तरी भीती वाटते त्यांना, पण ते काही रिॲक्शन लगेच देऊन त्याच्याबद्दल काही जजमेंट पास ते करत नाहीत. ते शांतपणे, दे आर व्हेरी गुड ऑब्झर्वर्स. ते ऑब्झर्व खूप चांगलं करू शकतात लोकांना, त्याच्यातले बारकावे, म्हणून ते सायंटिस्ट चांगले होऊ शकतात वॉटर एलिमेंटचे लोक. म्हणजे आपले अब्दुल कलाम वगैरे जे होते, डॉक्टर अब्दुल कलाम, ते वॉटर एलिमेंटचे होते. आम्ही त्यांचं नेहमी उदाहरण देतो की ते इतके मोठे सायंटिस्ट का बनले, कारण त्यांचं ती प्रकृतीच तशी होती की ते सगळं ऑब्झर्व करून ते इम्प्लिमेंट करून त्यांनी काही शोध आपल्यासाठी दिले. तर ते सगळे वॉटर एलिमेंटचे लोक असतात. लोकांना वाटू शकतं हे मॅजिकल आहे, पण हे मॅजिकल नाही. मी नेहमी सांगते हे सायन्स आहे. आणि त्या सायन्सच्या मुळाशी जाऊन तुम्ही ते जर ॲड्रेस केलं तर तुम्हाला फायदा आहे. सो तसंच प्रत्येक एलिमेंट पर्सनॅलिटी असते, आणि त्याप्रमाणे तुमचा स्वभाव, तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की जो वूड माणसाचा स्वभाव आहे तो अँगर डॉमिनेटिंग असणार, म्हणजे काय त्याला बाकीच्या इमोशन्स नसणार का? असणार, त्या पण असणार. आपण या सगळ्यांनी युक्त आहोत. आपले 5ही एलिमेंट शरीरामध्ये काम करत असतात. पण प्रकृती केव्हा बनते, जेव्हा त्या 5ही एलिमेंटला युक्त होऊन एखादं एलिमेंट तुमचं किंवा 2 एलिमेंट तुमचे डॉमिनेटिंग असतात. त्याप्रमाणे तुमची प्रकृती जन्मल्यानंतर तुमचं पेरेंट्सचं जेनेटिक स्ट्रक्चर हे सगळं मॅटर करतं त्याला. आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणून जेव्हा बनता त्याच्यावर तुमचे संस्कार काय आहे, तुमचं अपब्रिंगिंग काय आहे, तुमचं सोशल कंडिशनिंग काय आहे, हे सुद्धा मॅटर करतं. पण जो स्वभाव जो बदलता येत नाही, स्वभावाला औषध नाही, हे जे आपण बोलतो हे आपलं बेसिकली एलिमेंट कॅरेक्टर असतं. खूप एखाद्याला जेव्हा राग येतो तर अशा रागीट स्वभावाच्या माणसांना साधारण कुठले आजार होतात? तर रागीट स्वभावामध्ये परत मी सांगेन, राग व्यक्त होतोय का राग आतमध्ये जातोय, 2 हे आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. समजा आपल्या ऑफिसमध्ये एक बॉस आहे आणि आपल्याला त्याचं काम आवडत नाहीये, किंवा खूप आपल्यावरती डॉमिनेटिंग कोणीतरी वागतंय. राग तर येतोय, सांगता येतोय का राग? बिकॉज तुमचा तो बॉस आहे किंवा कोणीतरी अधिकारी व्यक्ती आहे. पण मी रोज त्याच ऑफिसमध्ये जातेय आणि मला रोज राग येतोय त्याचा, आणि मला त्या रागाला काही वाट करून देता येत नाही. सो मी तो आत घेतेय राग, बरोबर? तो आत जातोय म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ एनर्जी विच इज सप्रेस्ड. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट येत होत्या, एक्झिक्युटिव्ह होत्या त्या चांगल्या पदावरती, आणि त्यांचं खूप बॉडी पेन असायचं त्यांना. म्हणजे आज पाय दुखतात तर उद्या खांदे दुखतायत, परवा काय हे नुसते शोल्डरच दुखतायत. मग युरिक ॲसिड चेक केलं नॉर्मल, सगळ्या ब्लड टेस्ट केल्या नॉर्मल, मग काहीच नाही म्हणून अँटी डिप्रेसंट्स त्यांना डॉक्टर देत होते. काही नाही, टेस्ट तर नॉर्मल आहेत. आणि असं कित्येक 5-6 वर्ष त्या अँटी डिप्रेसंट्स घे, अँटी एन्झायटी घे, अशा मेडिकेशन घेत होते. त्यांना कळलं म्हणून ते माझ्याकडे आले. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं कोणाचा राग एवढा भरून ठेवलाय, तर त्या हसायला लागल्या. त्या म्हणल्या राग भरून ठेवलं, तुम्हाला कसं कळलं? नाडी तर तुमची तेच सांगते. मग त्या एकदम म्हणतात ना की पेशंटला जेव्हा त्यांना आश्वासक वाटतं तेव्हा ते एक्सप्रेस पण करतात, बरोबर आहे? तर सांगायला लागले असं असं त्यांचे जे काही चॅलेंजेस होते. म्हटलं तुमचा हा सगळा आजार फक्त आणि फक्त 10-12 वर्षाचा सप्रेस्ड अँगर तुमच्यामध्ये भरलेला आहे, त्याच्याने होतोय. आणि त्या म्हटलं इट इज ॲब्सोल्युटली ट्रू. मी जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून माझा हा प्रॉब्लेम आहे. पण हे खरंच आजाराशी कनेक्टेड असतं?
ऑफकोर्स ॲक्युपंक्चर फिलॉसॉफी अंडरस्टँड्स हाऊ इमोशन्स अँड थॉट्स मॅनिफेस्ट फिजिकली. या शास्त्रामध्ये तेवढी प्रगल्भता आहे टू अंडरस्टँड. आणि ते कुठल्या चॅनलमध्ये जाऊन बसणार आहे पण मी तुम्हाला सांगितलं की लिव्हर चॅनलशी कनेक्टेड आहे ते. मग त्यांना ते निद्रानाश पण होता जोडीला, म्हणजे एवढे झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप येत नव्हती. सो वी स्टार्टेड द ट्रीटमेंट आणि शी वॉज फाईन इन 15 days ट्रीटमेंट. काही लोक सतत उठता बसता चिडत असतात, त्यांना फारसा त्रास होत नाही, सॉरी टू से, कारण ते आपला राग व्यक्त करून मोकळे होत असतात. काही लोक असतात की सुप्त अवस्थेतला राग, म्हणजे रागीट तर आहे पण राग सांगताच येत नाही, त्यांना जास्त हानी होते. रागीट स्वभाव आहे त्यांचा, पण राग व्यक्तच करायला तुम्हाला जर प्लॅटफॉर्मच नसेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही इनवर्डच घेणार आहात. त्या लोकांना बऱ्यापैकी, म्हणजे तुम्ही बघायला फायब्रोमायल्जिया कधी ऐकली आहे सिच्युएशन, की तुमच्या सगळ्या मसल सिस्टीममध्ये पेन असतं सतत 24/7. त्याच्यानंतर हायपर टेन्शन होऊ शकतं, इन्सोमनिया, मायग्रेन हेडेक म्हणजे अर्धशिशीचं डोकेदुखी जी आहे ती, आणि बिलियस हेडेक म्हणजे पित्त, काही तुम्ही उपास केला तरी डोकं दुखतं, उन्हात गेलं तरी डोकं दुखतं. हे सगळं जे आहे ते सगळं सप्रेस्ड अँगर मुळे होणारे आजार आहेत. PCOD सुद्धा आत्ता जे मुलींमध्ये खूप वेळा आपल्याला बघायला मिळतंय, हार्मोनल प्रॉब्लेम्स बघायला मिळतात, हे सगळे सप्रेस्ड अँगरशी कनेक्टेड आहेत. असं म्हणाल तुम्ही की चिडचिड केलेली बरी का? कारण आपण आपल्या एक म्हणतो ना की एक संस्कार आहेत आपल्यावरती की दुसऱ्याला आपण दुखवायचं नाही, बरोबर आहे ते. पण कधी कधी स्वभावच असा असतो, तापट स्वभाव. ती लोक 2 मिनिटात शांत पण होतात कारण त्यांचा तो अँगर गेलेला असतो. तुम्ही अनुभवलं असेल की असे खूप बोलतात आणि नंतर म्हणतात सॉरी मी जरा जास्तच बोललो. पण त्यांची सिस्टीम म्हणणं ते गेलं ना, ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की लोकांनी चिडचिड करावी आणि दुसऱ्याला दुखवावं असं मी म्हणत नाही, पण तो एक स्वभावाचा भाग असतो. अशी काही लोक असतात ज्यांना अजिबात संयम नसतो, त्यांना कुठल्या प्रकारचे आजार होतात? संयमपेक्षा बेचैनी म्हणेन मी. बेचैनी आहे म्हणून तर संयम नाहीये. संयम बेचैनी हे सगळं इंटर रिलेटेड आहे, बरोबर ना? सो त्यांना पेचनाचे आजार जास्त करून, डायबिटीस, त्यांना डायबिटीस आता आपण जगामध्ये आपण नंबर 2 ला आहोत. कारण तुमचं स्वभावाला आजकाल स्ट्रेस अशी एक एपिडेमिक निर्माण झालेला आहे. म्हणजे बालवाडीतला मुलगा पण स्ट्रेसमधला असतो, त्याला स्ट्रेस आहे म्हणतो. 80 वर्षाचे आजोबा पण स्ट्रेस आहे तसं म्हणतात. काय आहे स्ट्रेस? काय आहे स्ट्रेस? हे आपण म्हणू की इट्स अ गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन अँड रियालिटी, हो की नाही? शाळेतल्या मुलांना घरी पण काय सांगितलं जातं, यू शुड बी द बेस्ट अँड फर्स्ट. टीचर तिकडे जातात, यू शुड बी द फर्स्ट, म्हणजे पहिलाच तुलाच आलं पाहिजे, तूच चांगलं केलं. त्यांना अनेक कोर्सेसमध्ये घातलेलं असतं. मी लहान होते, मी रेणुका स्वरूपमध्ये होते, शाळेव्यतिरिक्त माझं गायन हे एकच एक्स्ट्रा करिक्युलर होतं, संगीत. आणि त्या संगीतासाठी जेवढा वेळ आणि तेवढं आपलं असायचं. आत्ताची मुलांना स्केटिंग पण येत असतं, त्यांना बॅडमिंटन पण येत असतं, त्यांना बऱ्याच गोष्टी, सिंथेसायझरच्या क्लासला पण ते जात असतात बिचारे. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत ती छोटीशी मुलं एवढं दप्तर घेऊन अभ्यास करत असतात. म्हणजे मला कळत नाही की मग ह्या मुलांचं काय होणार आहे. एखाद्या मशीनमध्ये घातल्यासारखं जेव्हा मुलं येतात, खूप लहान मुलं, शाळेतली मुलं, त्यांना एन्झायटीचा त्रास आहे. स्ट्रेस काय येतोय? कारण आपण जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवतोय का? पूर्वी शाळेत चांगले 70-80% मिळाले तरी हुशार समजत होते, आता 100 पैकी 100 मिळवले तरच हुशार म्हणतात. हा विषय आहे. म्हणजे कुठली रॅट रेस आहे ही? शिक्षण करायचं आहे का आपल्याला काही प्रोडक्ट्स बनवायचे? की तुम्ही जी गोष्ट करताय ती डेडिकेटली करून त्यातून तुम्हाला समाधान मिळालं तर तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होणार आहेत. पण ते समाधान मी ठेवलं की आजच मला एव्हरेस्टवरती चढायचं आहे आणि मी त्या एव्हरेस्ट चढलं तरच माझं ॲम्बिशन कम्प्लीट होणार आहे. तर गोल्स खूप मोठे सेट होत आहेत असं कुठंतरी एवढ्या पेशंटशी बोलल्यानंतर वाटतं. प्रत्येक एजमध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग माय एज ऑल्सो, की तुमचे गोल्स आपण पूर्वीसारखे नाही आहेत, ते गोल्स खूप हाय ठेवले गेलेले आहेत. आणि तुमची लाईफस्टाईल किती विचित्र आहे. मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की 11च्या आधी लोक झोपतच नाहीत. तो लिव्हर टाईम आहे की 11 ते 3 हा लिव्हर टाईम असतो. तिथे तुम्ही जागे राहिलात तर तुमचं लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळे आजार होत आहेत. म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे की 11च्या आधी झोपा. पण असं स्टॅटिस्टिक्स सांगतं की जवळजवळ 42 to 58% लोक हे 2 नंतर किंवा 3 नंतर झोपतात.
ज्यांचं प्रोफेशन आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, ज्यांचं प्रोफेशन नाहीये त्यांनी कशासाठी जागायचं मोबाईलवरती बघत. स्ट्रेस आपण ओढवून घेतो आहोत आणि मग डॉक्टरकडे येऊन आपण सांगतो, डॉक्टर मला खूप स्ट्रेस आहे, काहीतरी करा. आम्ही काय करू शकतो, जे तुमच्यामध्ये साठलंय ते काढून देऊ शकतो. मी ज्याला म्हणते की तुम्ही गॅरेजमध्ये येता, आम्ही तुमचं कचरा काढून तुमचं सर्व्हिसिंग करून देतो. पण हेच जर लाईफस्टाईल राहणार असेल तर मी पेशंटला सांगते की तुम्ही वर्षातनं एकदा या, ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट सर्व्हिसिंग म्हणून घ्या, काही होत नसलं तरी. कारण हे खूप अवघड होत जाणार आहे, ह्याच्यापेक्षा अजून ते अवघड होत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, तू रस्त्यावरनं चाललायस आणि एक तुझा कुठला तरी मॉडरेट मित्र आहे, फार काही जिगरी मित्र नाही, पण तो मॉडरेट मित्र तुला पास होतो आणि तो तुझ्याकडे बघून न बघितल्यासारखा करतो. तुला काय वाटतं, अरे ह्यानी मला ओळखच नाही दिली यार, काहीतरी माझं चुकलं का याचा विचार आपण 2 तास करतो, 2 तास. आणि त्यातनं एक आपण एका इमोशनल आयदर आपण चिडतो, नाहीतर आपण जी आपली पर्सनॅलिटी असणार आहे त्याप्रमाणे आपलं वाईट वाटतं, काहीतरी आपण करून तो लेबल आपल्याकडे लागतं आणि ते आतमध्ये तसंच राहतं. आपण असं करतो का त्याला फोन करून, का रे तू आज मला न बघता गेलास, किती वेळा करतो आपण हे. करायला पाहिजे का? हो, करायला पाहिजे. तर तिथल्या तिथे जेव्हा फाईली अशा पेंडिंग फाईली वाढत जातात तसं येते. जो पेशंट येतो तो बरंच काही बॅगेज घेऊन येतो. मी म्हणते 100 किलोचं पोतं घेऊन तुम्ही येता, तुम्हाला दिसत नाही येते पण आहे, तर ते एका दिवसात नाही जाणार. ते 15 दिवस सिस्टमॅटिकली ट्रीटमेंट घ्या. जे काय तुमचं आत्तापर्यंत, तुम्ही 45 वर्षाचे असाल तर मी म्हणेन चल 40 वर्षाचं पोतं तुमचं सगळं घेऊन आलेलं ते आता निघेल. पण ह्याच्या पुढे एकदा मी ग्लास एम्प्टी करून दिला तुम्हाला, ते घालण्याचं काम तुमचं आहे. परत मी त्यात काय घालू. सो ते ट्रेनिंग पण आम्ही देतो पेशंट्सला, नाही असं नाही. मी पुस्तकं पण त्याच्यासाठीच लिहिते की अवेअरनेस कुठनं तरी येईल आणि समजेल की सगळ्यांचं आजारांचं मूळ हे आपल्या भावनांमध्ये असतं. तर त्यात नीट आपण अवेअर झालो आणि समजून घेतलं की आपण काय विचार करतो, त्याप्रमाणे आपल्याला काय फील होतं आहे आणि त्याचं निवारण मी कसं करू, असं जर झालं तर बरेचसे आजार आपण स्वतः हील करून त्यातनं बाहेर येऊ शकतो. आपण बघतो आपल्या आजूबाजूला खूप भांडकुदळ लोक असतात. ह्या कॅटेगरीतल्या लोकांना कुठले आजार होतात? आता हे एकदम असं डायरेक्टली 2+2=4 नाही आहे. कारण बायोलॉजी हे बेसिकली इव्हॉल्विंग सायन्स आहे. म्हणजे प्रत्येक प्रकृतीचं त्याच्यामध्ये काहीतरी सब डिव्हिजन्स असं असणार. पण हे मी ते ढोबळ सांगते की हायपरटेन्शनचं रिझनच बेसिकली राग आहे. रागीट स्वभाव आहे, तापट स्वभाव आहे, ह्याच्याने हायपरटेन्शन तुम्हाला होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला जे हार्मोनल प्रॉब्लेम्स येतात स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये पण येतात ते, किंवा ॲडिक्शनकडे लोक वळतात, हे सगळं तापटपणाचं, सप्रेस तापटपणा किंवा रागीटपणाच्यामुळे होणारा हे पण आजार आहे. ॲडिक्शन इज ऑल्सो अ डिसीज, मेडिकल डिसीज, त्याच्याकडे ते जातं. अर्थरायटिस मी जसं म्हटलं की जे जॉईंटचे प्रॉब्लेम्स, हाडांचे प्रॉब्लेम्स, मसल्सचे प्रॉब्लेम्स त्यांना होऊ शकतात. काही हेकेखोर लोक असतात किंवा एकदम हट्टी लोक असतात, ह्यांना कुठले आजार होऊ शकतात? हट्टीचा आता कशाशी, कुठल्या इमोशन्सशी, तुलाच आता शिकवते मी. हट्टीचा संबंध कुठल्या इमोशन्सशी येतो तुझ्या दृष्टीने? तसं काही मनासारखं होत नसेल तर मेटलशी येतो. हट्टी स्वभाव म्हणजे इगो, हट्टीनेस, हे सगळं मेटल एलिमेंटकडे येतं. ह्यांची इमोशन आहे सॅडनेस. म्हणजे हट्ट पूर्ण नाही केला तर बाळ रडतं. ते मुलं रस्त्यातच बसतात, मला ते जे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, म्हणजे हट्ट नाही तर रडतं. बरोबर आहे. तसंच मेटल एलिमेंटची ज्यामध्ये मोठे होतात तीच मुलं आणि त्यांचा हट्ट पूर्ण होत नाही, ते रडायला लागतात, ते दुःखी होतात आतमध्ये. त्यांना अस्थमा, ब्रोंकायटिस, स्किन अलर्जी, सोरियासिस, स्किनमध्ये स्किन डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, ॲक्नी येणं, स्पेशली इन द यंगर एज, म्हणजे हार्मोन इम्बॅलन्सेस होतात. रायनायटिस म्हणजे सतत सर्दी होणं, सतत काही नाही केलं तरी सर्दी होणं, बघितले असतील असे लोक तुम्ही. तर त्या सगळ्यात ऑटो इम्युन डिसीज जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं येतं, हट्टीपणामुळे ते निर्माण होतात. एक इंट्रोवर्ट नावाचं एक प्रकरण असतं सध्या किंवा खूप काळापासून आहे ना. पण ह्या लोकांना कुठले आजार होऊ शकतात? इंट्रोवर्ट मध्ये आपण बघितलं जसं की जे एक्सप्रेस करू शकत नाहीत. आता हा काही
इंट्रोवर्ट असं बरेच लोक म्हणतात हा स्वभाव आहे. हम्म. स्वभाव नाहीये, ते कॅरेक्टरिस्टिक आहे. की आता समजा मला कसं उदाहरण देऊ, की मला काही येत नाहीये, तर आपण पटकन जी मदत मागतो ती ही मदत ही लोक मागत नाहीत. त्यामुळे सेल्फ हेल्प, सेल्फ ह्याच्यामध्येच ते असल्यामुळे ते अंतर्मुख होत 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 तुम्ही कसे वाढलात, कुठे. आता अनेक कॉलेजेसमध्ये रॅगिंग होत असे, आता किती होतं मला माहीत नाही, पण पूर्वी हे खूप कॉमन होतं. म्हणजे जसे पेशंट्स यायचे की याच्यामुळे पूर्ण पर्सनॅलिटी चेंज झाली मुलांची. म्हणजे एक केस होती माझ्याकडे, ती रेसिडेन्शियल स्कूल होती नाशिकला, आणि ती मुलगी बिचारी घरची परिस्थिती म्हणून तिला तिथे ठेवलं होतं, पण तिला इतकं रॅगिंग होत असे आणि तिला डोक्यामध्ये सगळं सोरियासिस डेव्हलप झाला, स्किनचा आजार असतो, आणि सगळं अंगभर ते व्हायला लागलं. आणि मग ते झाल्यामुळे सुद्धा हे काय झालंय, लोक असं विचारतात हे काय झालंय, ते काय झालंय. म्हणजे आपल्या इथं अशी फार सवय की शारीरिक गोष्टींबद्दल बोलायची, की जाड आहे का, बारीक आहे का, केस का गळले, केस का असे आहेत, किंवा काळीच झाली, गोरीच झाली, खूप असतं ना हे स्किनवरती काय. म्हणजे तो माणूस कशातनं चाललाय, त्याची काय प्रतिभा आहे, ते विचारण्याचं कोणालाही भान नसतं. पण ह्याचा परिणाम खूप होतो. आणि ती इतकी इंट्रोवर्ट आणि एकलकोंडी झाली, ती मुलगी बोलेनाशी झाली. मग ते सायकॅट्रिक ट्रीटमेंट झाली, सगळं झालं, आणि वन डे शी केम टू मी. आणि ह्याच्यात मला लक्षात आलं की तुला खूप सप्रेशन झालंय काहीतरी. आणि जेव्हा तिने मला सांगितलं की ज्या पद्धतीने तिला रॅगिंग करत होते, त्याचा सगळा जो दुःख तिच्या मनात साठत गेलं, ते मेटल एलिमेंट बिघडलं तिचं. आणि त्यामुळे स्किन डिसीज सारखा आजार तिला डेव्हलप झाला. आणि नंतर शी वॉज फाईन आफ्टर द ट्रीटमेंट. आणि तिला काही गोष्टी सांगून परत त्या ट्रॅकवर त्यांना आणावं लागतं. म्हणजे ती इंट्रोवर्ट होती का नाही, ती खूप बडबड करणारी मुलगी होती. म्हणजे शाळेमध्ये तिला अगदी काय म्हणतात ना, वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा बक्षीस मिळालं होतं सरप्राइझिंगली. आपण बघतो खूप उत्साही लोक असतात आपल्या आजूबाजूला. ह्या लोकांना कुठले आजार होऊ शकतात? उत्साही लोकांना, उत्साही अति उत्साही लोक असतात की सगळीकडे पुढे पुढे करायचं असतं, किंवा सगळ्या गोष्टी त्यांनाच करायच्या असतात, असे जे म्हणजे लोक फायर एलिमेंटशी रिलेटेड लोक असतात. प्रॉब्लेम फायर एलिमेंटशी अति उत्साही म्हणजे मीच सगळं जबाबदारी घेईन, किंवा मीच ते सगळं करीन, मी ते सगळं घेतलेलं काम पूर्ण हे करीन. सो दिस इज फायर एलिमेंट. फायर एलिमेंट जसं मी सांगितलं ना, की रक्ताभिसरणाचे आजार त्यांना होऊ शकतात, किंवा हृदयाचे विकार त्यांना होऊ शकतात. काही अंशी त्यांना मानसिक आजार पण होऊ शकतात, जसं आपण मगाशी बोललो की हे लगेच हळवे असल्यामुळे त्या कोशात त्यांचे स्टेट असे असते की हॅपी अनहॅपी. हॅपीसाठी सतत प्रयत्न, पण तो हॅपी नाही मिळाला तर लगेच अनहॅपी. बघितलेत तुम्ही लोक अशी? ती सगळी फायर एलिमेंटची लोक आहेत. वेगवेगळ्या स्वभावानुसार जसे आजार होतात, तर त्यावर तुम्ही त्यांच्यावर उपचार कसे करता? आता पेशंट जेव्हा येतो माझ्याकडे, तो टिपिकल कंप्लेंट घेऊन येतो, बरोबर, की माझी पाठ दुखते, किंवा माझी कंबर दुखते, किंवा माझं डोकं दुखतं, किंवा बरेच वर्ष मला संधिवात आहे, दमा आहे, कोलायटिस आहे, हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत. इवन तुम्ही ऐकलं असेल बेल्स पाल्सी. आजकाल त्याचं प्रमाण खूप वाढलंय, ज्याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये डिफॉर्मेशन सडनली येतं. असे पेशंट जेव्हा येतात तेव्हा ते त्यांची कंप्लेंट सांगतात. पण ॲक्युपंक्चर हे लाक्षणिक चिकित्सा नाही आहे. म्हणजे सिम्पटम्स ॲड्रेस करून ट्रीटमेंट ॲक्युपंक्चरमध्ये नसते. तर माझी पद्धत अशी आहे की सगळे पेशंटची लक्षणं ऐकल्यानंतर मी माझ्या नाडी परीक्षेने मी माझं इव्हॅल्युएशन करते की कुठल्या एलिमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे आणि काय आहे आणि काय प्रश्न मी पेशंट्सला विचारते. त्याप्रमाणे त्याचं उत्तर मिळतं मला, कुठं त्याच्या लिंक्स मिळतात. त्याप्रमाणे उत्तम मॅनेजमेंट म्हणजे तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि मी म्हणून आध्यात्मिक, ही सगळी मॅनेजमेंट ॲक्युपंक्चर ॲड्रेस करतं. म्हणजे पेशंटचं डोकं थांबलं असेल, त्याला वाटतं मी ट्रीटमेंट घेतली, माझं डोकं दुखणं थांबलं. पण त्याच्यासाठी जे मी म्हटलं 100 किलोचं पोतं त्यांनी आणलं होतं, जे त्याला अदृश्य स्वरूपात दिसतच नसेल सिस्टीममध्ये काय आहे. आता गावाकडचे म्हणजे खेडेगावातले लोक वगैरे पण ट्रीटमेंट घ्यायला येतात, त्यांना फारसं काही टेक्निकल ऐकायचं पण नसतं, काय झालं ऐकायचं पण नसतं. नाडी दाखवली, आणि स्वतःच सांगा 4थ्या-5व्या मणक्यामध्ये झीज आहे बरं का मला इथं दुखतं कमरेच्या. म्हटलं हो काय काय आहे ते मी सांगते तुम्हाला आणि आपण ट्रीटमेंट देऊया, असं करूया. तर 15 दिवस मला जमणार नाहीये,
मी इकडनं येतो, 3 दिवसात काम संपवून टाका. म्हणजे आपला आजार आहे तर 3 दिवसात पण बरा होईल हे ते स्वतःच ठरवतात. म्हटलं तुमचं डोसेज तुम्ही कसं ठरवता? ते नाही तुम्ही तेवढं करा मॅडम, माझ्यासाठी तेवढं प्लीज करा. अहो, प्लीज करण्यासारखी गोष्ट नाहीये, ती ट्रीटमेंट आहे, ती सिस्टमॅटिक वेनी घ्यावी लागते. नाही 3 दिवसात कराल तुम्ही, करून टाकावं तेवढं. म्हणजे असं गांभीर्य जे आहे ना ट्रीटमेंटचं, ते कधी कधी खूप जास्त असतं, कधी कधी एकदमच लाईटली. औषध नाही तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपण सिटिंग देतो, आपण औषध देत नाही, पण त्या सिटिंगला पण डोसेज आहे ना. एक पेशंट मला म्हणाले, मी दिवसभर का नाही लावत 15 सिटिंगचे 15 तास लावून टाका ना मला, एका दिवसात संपलं. सो जे व्हायब्रेशन आणि जे तुम्हाला स्टिम्युलेशन द्यायचं आहे त्या एनर्जीमध्ये, ते 24 तासातनं 20 मिनिट्स एवढंच द्यायचं आहे. काही वेळेला आपण ते डबल सिटिंग 40 मिनिटाचं देऊ शकतो, ते सुद्धा त्यांचा प्रकृती काय आहे त्याच्यानुसार. तर मला टिपिकल डोसेज दिलाय, त्या डोसेजमध्येच तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची असते. आणि मग वर्षातनं एकदा फॉलोअपला मला जेव्हा मी असं सांगते पेशंटला की आता पुढच्या वर्षी आपण भेटूया, मॅडम प्लीज मी फक्त महिन्यातनं एकदा येऊन दाखवून जाते, प्लीज तुमची अपॉइंटमेंट द्या. म्हटलं तुम्हाला काय होणार नाही, झालं तर या, होत नसेल तर कशासाठी या, नाही तरी सुद्धा आमचं बघा. असं प्रत्येक मेजॉरिटी पेशंट मला खूप आनंदी वाटतंय, मला खूप छान वाटतंय, हे त्यांचं वाक्य असतंच. का छान वाटतंय? कारण तुम्ही तुमच्या ओरिजिनॅलिटीला आम्ही तुम्हाला आणून देतो. दुसरं मी आध्यात्मिक जे म्हटलं, ट्रान्सफॉर्मेशन होताना पाहिलंय मी पेशंट्समध्ये. का आध्यात्मिक म्हणते मी? कारण ही वैश्विक ऊर्जा जी सगळी आहे, तीच वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात आहे. सो एक पुस्तक लिहितेय मी, ॲक्युपंक्चर अ स्पिरिच्युअल सायन्स म्हणून. कारण ते सायन्स आध्यात्मिक आहे खूप जास्त. कॉन्शियसनेस हे जर आपण म्हटलं ग्राउंड ऑफ ऑल बिईंग आहे, त्या कॉन्शियसनेस आणि त्या एनर्जीचाच हा सगळा खेळ आहे. आणि ते आध्यात्मिक शास्त्र म्हणजे नथिंग टू डू विथ तुम्ही जप करा, मंत्र म्हणा, असं मी बोलतच नाही. हा प्रवास आपल्या म्हणतात ना की रिलिजन ही जर सोशल अरेंजमेंट असेल तर स्पिरिच्युअलिटी हे आपल्या आत्म्यापासून आपल्या पर्पजपर्यंत जाण्याचा प्रवास आहे. मग ते शरीर हे मीडियम असल्यामुळे, माझं पण एक मीडियम आहे, तुमचं पण एक मीडियम आहे. त्या मीडियममध्ये काय प्रॉब्लेम आहे? तो जसं सर्जन करतो, अवयवामध्ये काही स्ट्रक्चरल चेंज आला तर सर्जन ते कापून टाकतो. तसं ॲक्युपंक्चरमध्ये जे कापून टाकतो ते फक्त दिसत नाही, ते फक्त सुयांमार्फत ते एनर्जीवरती केलेलं असतं. सो लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन लिटरली होतं. हे मॅजिकल वाटतंच लोकांना किती. म्हणजे माझ्याकडे 13-14 वर्षाची मुलं पेशंट्स असतात आणि काय कंप्लेंट येतात की हा एकदम हुशार मुलगा होता, कायम फर्स्ट यायचा, आणि आता तो म्हणजे रोज त्याच्या कंप्लेंट्स येत आहेत शाळेतनं, आणि त्याला आता रेस्टिगेट करतील इथपर्यंत. हे 100% कुठलं इन्फेक्शनमुळे झालंय का? नाही. किंवा हे 100% त्याच्या इमोशनल प्रॉब्लेममुळे आणि त्याच्या शरीरात घडणाऱ्या त्यामधल्या बदलामुळे होतं. बरोबर. आणि जेव्हा तुमची इमोशनल इम्बॅलन्सेस करेक्ट होतात ना, तो मुलगा परत जसा होता तसा होतो. तर आई वडिलांना वाटतं अरे याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि हा बदल म्हणजे मॅजिकल आहे असं त्यांना वाटू शकतं, पण हे सायन्स आहे की ते करण्याची ताकद ॲक्युपंक्चरमध्ये आहे. आणि खूप 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 3000 वर्षापूर्वी जर ते सायन्स अजूनपर्यंत एवढं प्रगल्भपणे काम करतंय म्हणजेच त्याची पॉवर खूप जास्त आहे. बरोबर. फक्त नीट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा तुम्ही म्हणालात तुम्ही त्याच्या बसण्यावरनं त्याचा डॉमिनंट एलिमेंट ओळखू शकता. तसे अजून कशावरून तुम्ही त्याचे एलिमेंट्स ओळखू शकता? व्हिजिबिलिटी म्हणजे जसं बसणं म्हटलं तसं माणूस उंच आहे का मध्यम उंचीचा आहे, त्याचा बांधा कसा आहे आणि त्याचा स्किन कलर कसा आहे, असे त्याचे निकष आहेत. तो येऊन बसल्यानंतर तो सुरुवात कशी करतो, बोलण्याची पद्धत कशी असते माणसांची, आणि आपण हिस्ट्री घेतो. केस टेकिंग हा खूप महत्त्वाचा विषय असतो. त्या केस टेकिंगमध्ये कळतं की तो म्हणेल मला आंबटच पदार्थ खायला आवडतात, मला गोडच खायला आवडतं, किंवा माझं असंच आहे. त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस ते शेअर करत असताना ते सहज त्याच्यातनं उलगडा होत जातो आणि जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटं खूप झाली. पेशंटला वाटतं मी हे सगळं सांगितलं पाहिजे, पण खरं एवढ्या डेटाची पण गरज नसते.
तो तिथून येऊन बसल्यानंतर एक माझं नाव काय, मी काय करतो, आणि ह्याच्यातनंच आपल्याला समजतं की यांचा एलिमेंट काय. आणि मी ते व्हॅलिडेशन माझ्या नाडी परीक्षेतनं करते, ज्याच्याने मला ते परत एक व्हॅलिडेशन मिळतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येकालाच त्यांच्या स्वभावानुसार जे जे काही त्रास आहेत ते तसे तसे होतच राहणार आहेत, फक्त तुम्ही ते ऍड्रेस करत राहिलं पाहिजे. होतच राहणार आहे असं गृहीत धरून नाही चालणार. म्हणजे मग मी अगदी पहिल्यांदा सांगितलं की ह्या सगळ्या भावना आपण फील करतो. त्या सातत्याने फील करताना तुम्हाला लक्षात येतं की मी व्यक्त होत नसेन. व्यक्त होणं, एक्सप्रेशन इज अ पार्ट ऑफ एक्सक्रिशन. बरोबर. बरेचसे लोक खूप लगेच रडतात आणि रडल्यानंतर त्यांना बरं वाटतं. सो त्यांना आपण म्हणतो का रडतोय, रडू नको. रडू नको नाही, रड. मी म्हणते पोटभर रडा. आपण काय करतोय, रडायचं नाही, रडणं दाखवायचं नाही, आणि हे सगळं आतल्यात घालतोय. ते चुकीचं आहे, ते नेचरच्या विरुद्ध जातोय. शिंक येते म्हणजे काहीतरी गेलं म्हणून नाकातनं शिंक येते ना, तसंच आहे. काहीतरी मनाच्या भावनाच्या बॉडीत गेलंय म्हणून रडू येतंय. मुलं असू देत, मुली असू देत, असं नाही की मुलांनी रडायचं नाही असं सांगितलं जातं, पण आपल्या इथं मुलगाच ना तू का रडतोस, म्हटलं नाही, मुलगा मुली जेंडरचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. तुम्हाला रडू आलं तुम्ही पोटभर रडा. रडल्यानंतर तुमची जी इमोशनल बॉडी जी हलकी होते, तो एक खूप चांगल्या प्रकारचा एक्सक्रिटरी व्यायाम आहे आपल्या इमोशन्ससाठी. आपण बरोबर त्याच्या उलट अवॉइड करायला जातो. म्हणजे रडण्याची काही कितीतरी लोक बघितले मी, नाही तो सिनेमा खूप रडका आहे, मी नाही बघत. बघितलंय, नको बाबा तिथं जाऊन कोण रडारडी करणार. अरे पण त्याच्याने तुम्ही स्टिम्युलेट होणार आहात आणि तुमचं डिटॉक्स होणार आहे. कुठेतरी सिनेमाला आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करतो, आपल्या कुठल्या तरी एक्सपिरियन्सेसला रिलेट करतो, तर हे तुमच्या फायद्यात आहे, तोट्यात नाही. पण किती लोकांना असं वाटतं की नाही आपण ते अवॉइड केलं पाहिजे. सो ते पेंडिंग ठेवतात ह्या गोष्टी. इमोशनल सिनेमे बघायचे नाहीत, इमोशनल पुस्तकं वाचायची नाहीत. आपण खूप जणांनी हे पाहिलंय की अशी लोक करतात, कारण तसं कंडिशनिंग झालंय की उगाच रडायचं नाही, रडत बसायचं नाही. रडत काय बसलायस किंवा रडत काय बसलेस, उठ हे कर. अरे ते रडून पोटभर होऊ देत ना अगोदर. झालं का एकदा, असं मी विचारते पेशंटला, पोटभर रडून झालं, आता येतंय का बघ रडू, नाही येते, झालं म्हटलं. ते राहिलं होतं बॅकलॉग, तो तर कम्प्लीट केलं तर पुढचा नवा चॅप्टर करता येईल आपल्याला. बरेचसे लोक रात्री झोपताना न्यूज बघत असतात. हा ट्रेंड आहे की नाही, इधर टीव्हीवर किंवा म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतर खरंच वेळ नसतो म्हणून म्हणा, किंवा रिलॅक्सेशन असतं म्हणून म्हणा, तुम्ही ते टीव्ही समोर बसता आणि पहिलं तुम्ही काय बघता, जगात काय चाललंय. आता जगात सगळीकडे अशांतता आहे, ते बघून त्याच्यावरचा विचार घेऊन आपण झोपतोय. सो तुमच्या बॉडीत नक्कीच काय होणार आहे, ब्रेनमध्ये कामिंग हार्मोन्स नसणार आहेत, वॉरवरती जायचे हार्मोन्स असणार आहेत. त्यामुळे ते इव्हेंच्युअली हळूहळू हळूहळू तुमच्या लिव्हरला अफेक्ट करायला लागतं, आणि मग त्याच्यातनं तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीजेस. पण म्हणतील लोक की नाही तुमचं ट्रायग्लिसराईड वाढलंय, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, तुम्ही व्यायाम नाही करत आहे म्हणून. असं नाहीये, ते एकच रिझन नाहीये. ह्याच्या मागे खूप डीप मिनिंग आहे की तुम्हाला स्लीप हायजीन. का असं म्हटलंय स्लीप हायजीन, कारण तुमचं ऑफिस तुम्ही जेव्हा बंद करून जाता, तुम्ही कुलूप लावता ना त्याला. का लावता कुलूप, कोणी ते रात्री येऊन चोरू करू नये. तसंच आपण आपल्या भावनांचं जे मशीन आहे, आपलं जे मनाचं मानसिक मशीन आहे, त्याला आपण बंद केलं पाहिजे ना. जो माणूस वॉटर एलिमेंटचा आहे, तो ट्रेन जरी मिस झाली तरी तो चेन विचार करतो की आता माझी नोकरी जाणार का, मग प्रवृत्ती आहे ती. इतकं म्हणजे ते सिम्पल आहे की कुठल्या ॲक्शनला तुम्ही काय रिॲक्शन देता. मग ती रिॲक्शन मी बरोबर देते का, योग्य देते का, ठीक आहे मी वॉटर एलिमेंट आहे, पण मला घाबरायची खरंच गरज आहे का. हा एवढंच करेक्शन आपण करायला पाहिजे. आणि जसं तुम्ही ऑडिट करता, इन्कम टॅक्स भरता, अकाउंट्स बघता, स्वतःच्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करता, कपाट आवरत असाल तुम्ही कपड्यांचं, बरोबर ना. हे का करतो आपण, कारण हे सगळं सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे. आपण आपल्या भावनांचं ऑडिट करतो का, बघ तू किती आश्चर्याने बघतोस माझ्याकडे, हा शब्दच नवीन आहे, भावनांचं ऑडिट नाही करत. पण आपण जर रोज सकाळी किंवा रात्री, जेव्हा मी पेशंटला सांगते, जेव्हा तुम्ही उठता, तुम्ही चहा पित असाल त्यावेळेला सुद्धा तुम्ही 10 मिनिटं जे तुमच्या मनात येते ते लिहा, काहीही असू देत. आणि नंतर लोक मला येऊन सांगतात इतकं स्टुपिडिटी आली आहे मला, अमकं झालंय आणि हे काय होतं मला काय माहीतच नव्हतं. म्हणलं तेच आहे,
तुम्हाला जे माहीत नाहीये ते तुम्ही टाकले आहात ते बाहेर काढा. जसं आंघोळ करणं महत्वाचं आहे तसं इमोशनल बाथ घेणं पण इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची वेळ फार कमी येईल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. खूप फास्ट लाईफ आहे आपलं आता. कोणालाही बसून खायला सुद्धा वेळ नाहीये. आय अंडरस्टँड. मी सुद्धा दिवसाला एवढे पेशंट्स करते. खूप बिझी शेड्यूल आहे. पण एक गोष्ट आपल्याला करायला पाहिजे की मी काय विचार करते आणि मला काय फील होतं ह्याच्यावरती जर आपण कंट्रोल ठेवला आणि समजून घ्यायला सुरुवात केली तर आपण हेल्दी राहू शकतो. हा माझा अनुभव आहे आणि ॲक्युपंक्चर शास्त्र तेच सांगतंय. ट्रीटमेंटला मी आहेच. ॲक्युपंक्चर ह्याची ब्युटीच ती आहे की जे तुम्हाला करता येत नाही ते ट्रीटमेंट करेल. तुम्हाला कळतंय मला राग येतोय पण मी काय करू, मला राग व्यक्त करता येणार नाहीये. नवरा बायकोंमध्ये काय होतं, कॉमन उदाहरण देते मी तुम्हाला. एक्सपेक्टेशन बेस्ड रिलेशनशिप आहे, बरोबर आहे. निरपेक्ष रिलेशन नाहीये हे आणि एक्सपेक्टेशन असणारच आहे, ते होत नाहीत. मेजॉरिटी वेळेला तेच प्रॉब्लेम्स असतात. पण तो व्यक्त करता येतोय का, कारण व्यक्त केलं की भांडण होतं. मग आपण ज्या पर्सनॅलिटी प्रमाणे आहोत, आयदर आपण म्हणतो की ठीक आहे मला भांडायचंच नाही, मला या विषयावर बोलायचंच नाही, आणि आपण आतल्या ह्याच्यात ते साठवून मग एका छोट्याशा गोष्टींवरनं पण एवढा भडका उधळतो. ते असतं. सो हे आपल्या लाईफचं पार्ट आहे. भावना आपण फील करणार हे आपलं पार्ट आणि पार्सल आहे. पण त्याची मॅनेजमेंट ॲक्युपंक्चरनी खूप चांगली होऊ शकते. हे जे 5 एलिमेंट्स तुम्ही म्हणलात ते प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मापासूनच असतात. हो. आणि ते चेंज होत राहतात का ते तसेच राहतात? खूप सुंदर प्रश्न विचारला. कारण आपलं म्हणजे या 5 एलिमेंटचं एक सायकल आहे आणि आपण जन्म घेतो आणि ज्या एलिमेंटनी आपण जन्म घेऊन बनतो ते एक सायकल आहे. ओके. प्रत्येक एलिमेंट 12 वर्ष असतं. म्हणजे जन्मल्यापासून पहिले 12 वर्ष वूड एलिमेंट, त्याच्या पुढची 12 वर्ष म्हणजे 13 ते 25 तुमचं फायर एलिमेंट, मग 26 ते 38 तुमचं अर्थ एलिमेंट, असं प्रत्येक 12-12 वर्षाचं ते सायकल असतं. ह्या सायकल बरोबर तुमचं जे, समजा तू आता वूड एलिमेंट असशील, तू मेटल आहेस ऍक्च्युली, पण आपण पकडून चालू की तर तुझ्या आयुष्यात जेव्हा मेटल एलिमेंट येणार आहे आणि तू असणार आहे तेव्हा तुझ्या आजारी पडण्याची त्या प्रकृतीची सगळ्यात जास्त शक्यता असते. म्हणजे इफ सपोज म्हणजे फायर पकडूया आपण, 25 वर्षाच्या कालावधी म्हणजे 13 ते 25, त्या काळात तुला ते आजार होण्याची शक्यता जास्त असते समजा. म्हणजे त्या काळात लोकांना उष्णतेच्या फायर एलिमेंट असतो आणि फायरचं एलिमेंट चालू आहे, तर तुला उष्णतेचे त्रास होणार आहेत, तुला ते सगळे त्रास जे फायर एलिमेंटचे ते सगळे त्रास होणार आहेत, हे असतं. त्यामुळे तुम्ही काय एजमध्ये आहात आणि तुमचं एलिमेंट काय आहे हे पेशंटशी न बोलताही मी काढून घेते. म्हणजे तुमचं वय काय आहे, पेपस्क्रिप्टवर पहिलं लिहिलं असतं व्हॉट इज एज, आणि तुमच्या कंप्लेंट्स, आणि बघायचं तो कुठल्या सायकलमध्ये आणि तोच्या एलिमेंट काय आहे, की पेशंट सांगायच्या आधी तुमचं डायग्नोसिस रेडी असतं. तुम्हाला हे होतंय का, हो तुम्हाला कसं कळलं म्हणतात, कारण ते मॅथमॅटिक्स आहे. एखाद्याला ह्या एलिमेंट्सवर किंवा स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण आणायचं असेल तर ॲक्युपंक्चरमध्ये काय ट्रीटमेंट्स आहेत? ॲक्युपंक्चरमध्ये खूप जास्त चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. बरेचदा असं असतं की सिच्युएशन्स खूप कॉम्प्लिकेटेड असतात, रिलेशनशिप्समध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स असतात, प्रत्येक गोष्ट आपल्याला जशी पाहिजे तशी होणार नसते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक चॅलेंजेसला, आव्हानांना आपल्याला समोर जायचं असतं. तर आपण घेणारच आहोत त्या गोष्टी. आपण काय असे परफेक्टली सेंट्स नाही आहोत की आपण एका निरामय ह्याच्यामध्ये आपण स्टेटमध्ये राहू. आपण माणसं आहोत, आपण काही काम करायला इथे आलेलो आहोत, तर आपल्याला त्या गोष्टींना फेस पण करावं लागणार आहे. तर बेस्ट उपाय काय आहे, काहीही आजार नसेल तरी सर्व्हिसिंग करून घ्या. वर्षातनं एकदाच ट्रीटमेंट घ्या आणि त्याचं स्क्रीनिंग ठेवतो आम्ही. दरवर्षी येणारे पेशंट्स आहेत, वर्षातनं त्यांची तारीख पण ठरलेली असते आणि लिटरली तुला सांगते मी की सेलिब्रेट करतात लोक. म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन माझी वर्षभरानंतरची अपॉइंटमेंट आलेली आहे आणि मी कशी फिट आहे किंवा मी कसा फिट आहे हे सांगून सेलिब्रेट करतात लिटरली. सो एक चांगलं निसर्गाने दिलेलं ॲक्युपंक्चर हे एक शास्त्र आहे, टूल आहे.
जे अभ्यास केल्याने मी जेवढं काही मला ज्ञान आहे त्याच्याने दुसऱ्याचा फायदा होतोय चांगल्या पद्धतीने, आमच्या फॅटर्निटीने सुद्धा. म्हणजे ॲक्युपंक्चर करणारे आता आज 4500 ॲक्युपंक्चरिस्ट आहेत महाराष्ट्रात, जे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहेत. सो असं काही नाही, पण ॲक्युपंक्चरचा अवेअरनेस आणण्यासाठी हे शास्त्र कुठे, कसं, कशा पद्धतीने तुमच्यावर वर्क होतं आणि तुम्हाला त्याचा कसा फायदा मिळू शकतो, हे माझं काम आहे मुळात इथं सांगणं. आणि ते मला वाटतंय की हे झाल्यामुळे लोक विचार करतील की ॲक्युपंक्चर शास्त्र म्हणजे नुसतं सुया लावल्या, झोपलो आणि एखाद्या स्पामध्ये गेलो तसा अनुभव. अजिबात नाही. हे परिपूर्ण शास्त्र आहे. त्याला एक सिस्टीममधनं जावं लागतं आणि खूप सिस्टमॅटिक वेनी तुम्ही आजारातनं बरे होता. इन अ लॉंगर रन तुम्हाला काही आजार होणार असेल, तुम्ही आत्तापासून तो प्रिव्हेंट करताय. नुसतं जॉगिंग केलं, जिम केलं, प्रोटीन शेक पिले, इंटरमिडियंट फास्टिंग केलं, अजून काय काय ट्रेंड्स आहेत, फक्त प्रोटीन डाएट केलं, ह्याच्याने आपल्याला हेल्थ मिळत नाही. तुम्ही खाणं सोडून तुम्ही कधीच निरोगी राहू शकणार नाही आहात. कारण आपण जे जेवतो त्याच्यातनं आपल्याला जो आनंद मिळतो ती एक भावना आहे. जेवण करताना आनंद मिळाला नाही तर ते वेस्ट आहे जेवण. त्याचा काहीही तुमच्या शरीरातनं रक्त होणार नाही, काहीही होणार नाही. सो ही इम्पॉर्टंट प्रक्रिया आहे. जर मला वाटतं की सगळ्यांनाच पाणीपुरी खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो त्याच्यातनं ब्रेनचे ब्लिस पॉइंट्स आपण अनुभवतो, वा काय मज्जा येते पाणी, का वाटतं? कारण तो आनंद आहे, तो रिअल आनंद आहे. म्हणजे आपण मोठ्या हॅपीनेसच्या शोधात आहोत, पण आपण जर छोटे छोटे आनंद, जसं मी आता तुझ्याशी बोलते, मला खूप आनंद वाटतोय की हे जे काही मला थोडंफार येतं ते तुझ्याशी मी शेअर करते, आपण गप्पा मारतोय. येस, इट इज जॉयस. तर असं आपण स्वतःला छोटे छोटे गोल्स दिले तर आपण नक्कीच आनंदी राहू शकतो. थँक्यू सुमिता मॅम, तुम्ही आमच्या ह्या शोवर पुन्हा एकदा आलात आणि खूप महत्त्वाच्या गोष्टींवरती तुम्ही आम्हाला ज्ञान दिलंत. खूप महत्त्वाच्या गोष्टी इथे डिस्कस केल्यात आमच्याबरोबर. आमच्या प्रेक्षकांना त्याचं खूप चांगलं नॉलेज दिलं, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुम्हाला उपयोग झाला असेल तर आय एम ग्लॅड की निश्चित मला तरी असं वाटतं की आमच्या सगळ्या ऑडियन्सला याचा खूपच चांगला उपयोग होणार आहे आणि खूप गोष्टी बऱ्यापैकी लोकांना रिलेटच होणार आहेत, किंवा प्रत्येक माणूस काहीतरी याच्यामध्ये शोधत राहणार आहे की अरे हा मी आहे, हे असं माझं होतं, तर असं होत राहणार आहे. तर हे सगळं आम्हाला सांगितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला पण तुम्ही परत एकदा बोलवलं, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात वैचारिक गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.